सरपंचाची खुर्ची मोठी नसते, मोठं असतं ते त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाचं मन. सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं सोनवाडी हे एक छोटंसं गाव. साधी माणसं, शेतीवर जगणारे शेतकरी आणि एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारे गावकरी, अशी या गावाची ओळख होती. पण या गावाला अनेक वर्षांपासून एका गंभीर समस्येने त्रस्त केलं होतं. गावाच्या विकासासाठी सरकारकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर व्हायचा, पण तो पैसा प्रत्यक्ष विकास कामापर्यंत पोहोचतच नव्हता. रस्ता मंजूर व्हायचा, पण रस्ता अर्धवट राहायचा. पाण्याची योजना मंजूर व्हायची, पण गावकऱ्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचायचंच नाही. शाळेच्या दुरुस्तीसाठी पैसा यायचा, पण शाळेची अवस्था मात्र तशीच राहायची. गावकरी वर्षानुवर्ष या परिस्थितीला कंटाळले होते. अशातच गावात सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली. गावातील श्रीमंत ठेकेदार गणपत पाटील यांना पूर्ण विश्वास होता की यावेळी सरपंच पद त्यांच्याच हातात येणार. पैसा, ओळखी आणि प्रभाव यांच्या जोरावर निवडणूक जिंकणं त्यांच्यासाठी फारसं कठीण नव्हतं. पण यावेळी त्यांच्या मार्गात एक वेगळाच माणूस उभा राहिला. विठ्ठलराव देशमुख. साधा शेतकरी, ना मोठी संपत्ती, ना राजकीय ताकद आणि ना मोठं कार्यकर्त्यांचं जाळं. पण त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी पैशाने विकत घेता येत नव्हती: प्रामाणिकपणा. गावकऱ्यांसमोर उभं राहून विठ्ठलरावांनी एकच वचन दिलं: मी निवडून आलो तर गावाचा 1 रुपया देखील माझ्या घरात जाणार नाही. गावाचा पैसा गावासाठीच वापरेन. त्यांच्या या शब्दांमध्ये मोठी आश्वासनं नव्हती, पण प्रामाणिकपणा होता. गावकऱ्यांनी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. निवडणूक झाली, निकाल जाहीर झाला आणि संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का बसला. विठ्ठलराव देशमुख सरपंच झाले होते. सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विठ्ठलरावांनी गावाच्या विकासासाठी मनापासून काम सुरू केलं. गावातील प्रत्येक समस्या ते स्वतः समजून घेत होते. कुठे रस्ता खराब होता, कुठे पाण्याची अडचण होती, तर कुठे शाळेची इमारत दुरुस्तीची गरज होती. विठ्ठलरावांचा एकच विचार होता: गावकऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो कधीही तुटता कामा नये. काही महिन्यांनी गावासाठी एक मोठा रस्ता मंजूर झाला. सरकारकडून रस्त्यासाठी मोठा निधी ग्रामपंचायतीला मिळाला. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आता गावाचा मुख्य रस्ता चांगला होणार अशी प्रत्येकाला आशा होती. पण या निधीची बातमी ठेकेदार गणपत पाटीलच्या कानावर गेली. गणपत पाटील गावातील श्रीमंत आणि प्रभावशाली माणूस होता. गावातील अनेक विकास कामांची कंत्राटं त्याच्याकडे होती. एका संध्याकाळी तो थेट विठ्ठलरावांच्या कार्यालयात आला. त्याने दरवाजा बंद केला आणि खुर्चीवर बसत म्हणाला: सरपंच साहेब, रस्त्याचं काम माझ्याकडेच द्या. विठ्ठलराव शांतपणे म्हणाले: काम नियमाप्रमाणे होईल. ज्याला कंत्राट मिळेल त्याने काम दर्जेदार केलं पाहिजे. गणपत हलकसं हसला: नियम तर असतातच सरपंच साहेब, पण काम कसं करायचं हे आपण दोघं मिळून ठरवू शकतो. विठ्ठलरावांनी त्याच्याकडे संशयाने पाहिलं. गणपत पुढे झुकला: कागदावर खर्च थोडा जास्त दाखवू, प्रत्यक्षात खर्च कमी करू. उरलेला पैसा आपण वाटून घेऊ. विठ्ठलराव काही क्षण शांत राहिले. गणपतने टेबलावर एक बॅग ठेवली. त्याने बॅग उघडली. आत पैशांच्या नोटा होत्या. ही फक्त सुरुवात आहे, गणपत म्हणाला. विठ्ठलरावांनी त्या पैशांकडे पाहिलं. क्षणभर त्यांच्या मनात अनेक विचार आले. मुलीच्या शिक्षणाचा खर्च बाकी होता.
शेतावर कर्ज होतं, घराची दुरुस्ती करायची होती. इतके पैसे आयुष्यात एकाच वेळी त्यांनी कधी पाहिले नव्हते. पण पुढच्याच क्षणी त्यांना ग्रामसभेत गावकऱ्यांना दिलेलं वचन आठवलं. गावाचा 1 रुपया देखील माझ्या घरात जाणार नाही. विठ्ठलरावांनी बॅग बंद केली आणि गणपतच्या दिशेने ढकलली. हा पैसा माझा नाही. गणपतचा चेहरा बदलला. तो म्हणाला, सरपंच साहेब, एवढे प्रामाणिक होण्याची गरज नाही. गावात सगळेच असं करतात. विठ्ठलराव शांतपणे म्हणाले, म्हणूनच गावाची ही अवस्था झाली आहे. गणपत काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. मग तो बॅग घेऊन उठला. दरवाजापाशी थांबून तो म्हणाला, तुम्ही माझे पैसे नाकारलेत, पण आता तुम्ही माझ्याशी शत्रुत्व केलं आहे. विठ्ठलरावांनी उत्तर दिलं, मला कोणाशी शत्रुत्व नको आहे, पण गावाच्या पैशाशी गद्दारीही करणार नाही. गणपत तिथून निघून गेला. गणपत पाटीलने दिलेलं आमिष नाकारल्यानंतर विठ्ठलरावांनी रस्त्याच्या कामावर विशेष लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहीत होतं की गावाच्या विकासासाठी आलेला प्रत्येक रुपया हा गावकऱ्यांचा पैसा आहे. त्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी होती. एक सकाळी विठ्ठलराव अचानक रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचले. मजूर काम करत होते. विठ्ठलरावांनी रस्त्यावर वापरलं जाणारं साहित्य बारकाईने पाहिलं. त्यांना काहीतरी चुकीचं असल्याचा संशय आला. त्यांनी एका कर्मचाऱ्याला विचारलं, हे साहित्य कुठून आणलं आहे? कर्मचाऱ्याने कागदपत्र दाखवली. विठ्ठलरावांनी कागदपत्र तपासली आणि प्रत्यक्ष साहित्य पुन्हा पाहिलं. कागदावर दर्जेदार साहित्य दाखवलं होतं, पण प्रत्यक्षात वापरलं जाणारं साहित्य निकृष्ट दर्जाचं होतं. विठ्ठलरावांचा संशय आता खात्रीत बदलला. त्यांनी तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले. हे काम आत्ताच बंद करा. मजूर थांबले. सगळ्यांच्या नजरा विठ्ठलरावांकडे वळल्या. काही वेळातच ही बातमी गणपत पाटीलपर्यंत पोहोचली. गणपत संतापाने थेट कामाच्या ठिकाणी आला. तो विठ्ठलरावांसमोर उभा राहून म्हणाला, तुम्ही माझं काम थांबवलंत. विठ्ठलराव शांतपणे म्हणाले, काम निकृष्ट आहे. ते दुरुस्त होईपर्यंत काम सुरू होणार नाही. गणपतचा राग आणखी वाढला. तुम्ही मला अडवताय. लक्षात ठेवा, या गावात माझंही वजन आहे. विठ्ठलराव त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुमचं वजन कितीही असू दे, पण गावकऱ्यांच्या पैशापेक्षा मोठं नाही. आजूबाजूला उभे असलेले गावकरी हे सगळं ऐकत होते. काहींनी विठ्ठलरावांच्या निर्णयाचं समर्थन केलं. एक वृद्ध गावकरी म्हणाला, आम्ही आजपर्यंत अनेक सरपंच पाहिले, पण पहिल्यांदा कुणीतरी आमच्या पैशासाठी ठामपणे उभं राहिलं आहे. गावकऱ्यांचा विश्वास विठ्ठलरावांवर आणखी वाढला. पण गणपत पाटील शांत बसणारा नव्हता. त्याने थेट विठ्ठलरावांशी संघर्ष करण्याऐवजी गावात त्यांच्या विरोधात अफवा पसरवण्याचा मार्ग निवडला. काही दिवसात गावात कुजबूज सुरू झाली. सरपंचांनीच पैसे खाल्ले. रस्त्याचं काम स्वतःच्या माणसाला दिलं. गणपतला अडवून दुसऱ्याच्या ठेकेदाराला काम देणार आहेत. विठ्ठलरावही बाकीच्यांसारखेच आहेत. ही अफवा हळूहळू संपूर्ण गावात पसरली. ज्यांनी काही दिवसांपूर्वी विठ्ठलरावांचं कौतुक केलं होतं, त्यांच्यापैकी काही लोकही आता संशयाने त्यांच्याकडे पाहू लागले. विठ्ठलरावांना हे समजलं. त्यांच्या मनाला खूप वाईट वाटलं, कारण त्यांनी सरपंच पदातून स्वतःसाठी काहीही मिळवलं नव्हतं. उलट गावासाठी काम करताना स्वतःच्या घराकडेही त्यांनी अनेकदा दुर्लक्ष केलं होतं. त्या रात्री ते घरी शांत बसले होते. त्यांच्या पत्नीने विचारलं, काय झालं? तुम्ही एवढे शांत का आहात? विठ्ठलराव म्हणाले, मी गावासाठी प्रामाणिकपणे काम करतोय, पण आज गावात माझ्याबद्दलच गैरसमज पसरवले जात आहेत. पत्नीने त्यांना धीर दिला. तुम्ही चुकीचे नसाल तर घाबरण्याचं कारण नाही. विठ्ठलराव काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, सत्याला ओरडण्याची गरज नसते. वेळ आली की ते स्वतः बोलतं. पुढच्या दिवशी त्यांनी कोणत्याही अफवेला उत्तर दिलं नाही. त्यांनी स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी एक वेगळा निर्णय घेतला.
ग्रामपंचायतीतील सर्व कागदपत्र आणि रस्त्याच्या कामाचा संपूर्ण खर्च गावकऱ्यांसमोर मांडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गावात विशेष सभा बोलवण्यात आली. ग्रामसभा सुरू झाली. विठ्ठलराव शांतपणे आपल्या जागेवरून उठले. त्यांनी टेबलावर एक मोठी फाईल ठेवली आणि म्हणाले, आज माझ्यावर झालेले सगळे आरोप मी तुमच्यासमोरच स्पष्ट करणार आहे. गावकरी शांत झाले. विठ्ठलरावांनी फाईल उघडली. ही गेल्या 5 वर्षातील ग्रामपंचायतीच्या खर्चाची संपूर्ण माहिती आहे. गावासाठी किती निधी मंजूर झाला, कोणत्या कामासाठी किती पैसा आला, किती खर्च दाखवण्यात आला आणि कोणत्या ठेकेदाराला काम देण्यात आलं, याचा संपूर्ण हिशोब या फाईलमध्ये आहे. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. विठ्ठलराव पुढे म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय तुमचा आहे, पण गावाचा पैसा कुठे गेला हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक गावकऱ्याला आहे. त्यांनी एक कागद ग्रामसभेतील लोकांसमोर ठेवला. या रस्त्यासाठी इतका निधी मंजूर झाला होता. दुसरा कागद दाखवत ते म्हणाले, या पाण्याच्या योजनेसाठी इतका पैसा मंजूर झाला होता. तिसरा कागद समोर ठेवत त्यांनी विचारलं, पण आज त्या योजना कुठे आहेत? गावात शांतता पसरली. एका वृद्ध गावकऱ्याने उठून विचारलं, म्हणजे इतकी वर्ष आमच्या गावासाठी पैसा आला पण कामं झालीच नाहीत. विठ्ठलरावांनी गंभीरपणे मान हलवली. हो, आणि म्हणूनच मी या सगळ्याची चौकशी सुरू केली. तेवढ्यात विठ्ठलरावांनी फाईलमधून आणखी एक कागद बाहेर काढला. तो कागद पाहताच गणपत पाटीलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. विठ्ठलराव म्हणाले, हा फक्त खर्चाचा हिशोब नाही, हा मागील काही वर्षात दाखवण्यात आलेल्या बनावट कामांचा पुरावा आहे. गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही कामं कागदावर पूर्ण दाखवण्यात आली होती, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाचा मागमूसही नव्हता. काही कामांसाठी मोठमोठी बिलं काढण्यात आली होती आणि अनेक ठिकाणी एकाच कामासाठी वेगवेगळ्या नावाने खर्च दाखवण्यात आला होता. गावकऱ्यांना आता समजत होतं की त्यांच्या हक्काचा पैसा वर्षानुवर्षे कुठेतरी गायब होत होता. सगळ्यांच्या नजरा गणपत पाटीलकडे वळल्या. गणपत काही क्षण शांत राहिला. मग अचानक तो उठला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, हा सगळा आरोप माझ्यावर का? यात विठ्ठलरावांचाही हात आहे. ग्रामसभेत पुन्हा शांतता पसरली. विठ्ठलराव गणपतकडे पाहत राहिले. गणपत पुढे म्हणाला, तुम्हाला काय वाटतं? सरपंच इतके प्रामाणिक आहेत. त्यांनीच माझ्याकडून कामं थांबवून घेतली, कारण त्यांना स्वतःचा हिस्सा हवा होता. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसू लागला. काही क्षणांपूर्वी ज्यांच्यावर विश्वास होता त्यांच्यावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. एका गावकऱ्याने विठ्ठलरावांना विचारलं, सरपंच साहेब, गणपत पाटील जे म्हणत आहेत ते खरं आहे का? विठ्ठलराव काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी आपल्या खिशातून आणखी एक कागद बाहेर काढला. ते म्हणाले, मला माहीत होतं की हा आरोप एक दिवस माझ्यावर होणार, म्हणूनच मी हा पुरावा आजपर्यंत सुरक्षित ठेवला. गावकरी पुढे सरसावले. विठ्ठलरावांनी तो कागद ग्रामसभेच्या टेबलावर ठेवला. हा कागद सिद्ध करतो की मी सरपंच होण्यापूर्वीच या पैशांच्या गैरव्यवहाराची सुरुवात झाली होती. गणपतच्या चेहऱ्यावर पुन्हा घाम फुटला. विठ्ठलराव पुढे म्हणाले, पण या कागदावर फक्त गणपत पाटीलचं नाव नाही, यामध्ये आणखी काही मोठ्या लोकांची नावं आहेत. हे ऐकताच ग्रामसभेत खळबळ उडाली. गणपत घाबरून म्हणाला, विठ्ठलराव विचार करून बोला. विठ्ठलराव शांतपणे म्हणाले, मी विचार करूनच बोलतोय, कारण हा फक्त माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, हा संपूर्ण गावाच्या पैशाचा प्रश्न आहे. गावकऱ्यांच्या नजरा त्या कागदावर खिळल्या होत्या, पण विठ्ठलरावांनी तो कागद लगेच उघडला नाही. ते म्हणाले,
या कागदावरची नावं मी आज सगळ्यांसमोर वाचणार आहे. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. ते गावकऱ्यांकडे पाहत म्हणाले, जर या यादीत माझं नावही असेल तर माझ्यावरही कारवाई करा. ग्रामसभेत उपस्थित प्रत्येक माणूस स्तब्ध झाला. ग्रामसभेत भ्रष्टाचाराचं सत्य समोर आल्यानंतर विठ्ठलरावांना वाटलं होतं की आता सगळं स्पष्ट होईल. पण सत्याचा मार्ग इतका सोपा नव्हता. आरोपांची अधिकृत चौकशी सुरू झाली. चौकशी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीतील जुन्या फाईल्स, खर्चाची कागदपत्र, बिलं आणि सर्व व्यवहार तपासायला सुरुवात केली. विठ्ठलराव प्रत्येक चौकशीला पूर्ण सहकार्य करत होते, पण त्यांच्यावर मानसिक ताण वाढत होता. गावात काही लोक अजूनही त्यांच्यावर संशय घेत होते. काही जण रस्त्यात त्यांना प्रश्न विचारायचे, सरपंच साहेब, खरं काय आहे? तुम्हीही या घोटाळ्यात सहभागी आहात का? विठ्ठलराव प्रत्येक वेळी शांत राहायचे. त्यांना माहीत होतं की त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, पण आपल्या प्रामाणिकपणाचा पुरावा देण्याची वेळ स्वतःवर येणं ही गोष्ट त्यांना आतून अस्वस्थ करत होती. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरही होत होता. एक दिवस त्यांचा मुलगा वडिलांना शांत बसलेलं पाहून म्हणाला, बाबा, तुम्ही सरपंच पद सोडून द्या. विठ्ठलरावांनी त्याच्याकडे पाहिलं. मुलगा पुढे म्हणाला, आपण एवढं सहन का करायचं? लोक काहीही बोलतात, आपल्याला या सगळ्याची गरज नाही. विठ्ठलराव काही क्षण शांत राहिले. मग मुलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, पद सोडणं सोपं आहे, पण सत्य सोडणं मला जमत नाही. मुलगा काहीच बोलला नाही. विठ्ठलराव पुढे म्हणाले, मी हे पद माझ्यासाठी घेतलेलं नाही. गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही जबाबदारी दिली आहे. जर मी आज घाबरून मागे हटलो तर चुकीच्या माणसांचा विजय होईल. दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या जुन्या कागदपत्रांमध्ये एक महत्त्वाचा दस्तऐवज सापडला. तो दस्तऐवज पाहताच सगळे अधिकारी गंभीर झाले. त्यावर मोठ्या रकमेच्या व्यवहाराची नोंद होती आणि त्या कागदावर विठ्ठलरावांची सही असल्याचं स्पष्ट दिसत होतं. हा दस्तऐवज गावकऱ्यांसमोर आला. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. म्हणजे विठ्ठलराव खरंच दोषी आहेत का? इतके दिवस आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण सत्य काही वेगळंच आहे का? ही चर्चा पुन्हा गावभर सुरू झाली. चौकशी अधिकाऱ्यांनी विठ्ठलरावांना तो दस्तऐवज दाखवला. विठ्ठलरावांनी कागद हातात घेतला. त्यांनी सहीकडे पाहिलं. काही क्षण ते शांत राहिले. मग ठाम आवाजात म्हणाले, ही सही माझी नाही. अधिकारी म्हणाले, पण कागदावर तुमचंच नाव आहे. विठ्ठलराव म्हणाले, नाव माझं आहे, पण सही माझी नाही. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. कुणीतरी विठ्ठलरावांच्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पण तो कोण? त्याला ग्रामपंचायतीच्या कागदापर्यंत प्रवेश कसा मिळाला? आणि विठ्ठलरावांची बनावट सही करण्यामागचा खरा हेतू काय होता? चौकशी अधिकाऱ्यांनी त्या सहीची तांत्रिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. विठ्ठलराव मात्र शांत होते, कारण त्यांना आपल्या सत्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी माझं नाव वापरलं असेल, पण माझा प्रामाणिकपणा ते कधीच चोरू शकणार नाहीत. चौकशी पुढे सुरू राहिली आणि अखेर त्या बनावट सहीमागे कोण आहे याचा पहिला धागा अधिकाऱ्यांच्या हातात लागला. तो धागा ग्रामपंचायतीतीलच एका जुन्या फाईलकडे जात होता आणि त्या फाईलमध्ये असं एक नाव होतं जे पाहताच विठ्ठलरावही हादरले. कारण ज्याच्यावर त्यांनी सर्वाधिक विश्वास ठेवला होता त्याच व्यक्तीचा या बनावट सहीच्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. पण अखेर चौकशीत सत्य समोर आलं. विठ्ठलरावांच्या नावाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या निधीचा अपहार करण्यात आला होता आणि त्यामागे गणपत पाटील व त्याच्या साथीदारांचा हात होता. विठ्ठलराव निर्दोष ठरले. ज्यांनी त्यांच्यावर संशय घेतला तेच नंतर त्यांच्या घरी माफी मागण्यासाठी आले. विठ्ठलरावांनीही सूड न घेता
गावाच्या विकासाला प्राधान्य दिलं. काही महिन्यात गावात रस्ते, पाणी, शाळेची दुरुस्ती आणि गरीब मुलांसाठी शिक्षणाची मदत सुरू झाली. एका वृद्ध शेतकऱ्याने विठ्ठलरावांना सांगितलं की त्यांनी गावाला फक्त सुविधा नाही तर प्रामाणिक प्रशासनावर विश्वास दिला आहे. ही कथा आपल्याला शिकवते की पद मोठं असण्यापेक्षा त्या पदावर असलेल्या माणसाचं मन मोठं असणं महत्त्वाचं आहे. पैसा आणि सत्ता संपतात, पण प्रामाणिकपणाने मिळवलेला विश्वास कायम टिकतो. तुमच्या मते खरा नेता कोण? जो गावाचा पैसा स्वतःसाठी वापरतो की जो स्वतःवर आरोप झाले तरी सत्याची साथ सोडत नाही? विठ्ठलरावांसारखा प्रामाणिक सरपंच तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा.